नमस्कार, भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा। रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते। वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजित मुहूर्तावर झाला होता। रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो। रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते। यावेळी नवरात्री 9 एप्रिलला सुरू झाली आणि रामनवमी ही 17 एप्रिल रोजी बुधवारी येत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीची पूजाविधी आणि महत्त्व, तसेच घरी रामनवमीची पूजा कशी करावी आणि यश आणि समृद्धीसाठी रामनवमीला काय उपाय करावे ते पाहूयात। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। चैत्र महिन्यातील नवमी तिथीचा प्रारंभ हा 16 एप्रिलला मंगळवारी दुपारी 1:23 सुरू होणार आहे आणि नवमी तिथी 17 एप्रिलला दुपारी 3:15 असेल। उदया तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल। 17 एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे। भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि रामरक्षा स्तोत्र यांचे पठण करावे। असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील। या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा, तसेच पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार अर्पण करावा। घरी रामनवमीची पूजा कशी करावी? जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते। पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या, यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा। त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात। मग चंदनाचा टिळा लावावा। त्यानंतर अक्षता, फुलं अशी पूजेची सामग्री अर्पण करावी। तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे। यश आणि समृद्धीसाठी रामनवमीच्या दिवशी कोणते उपाय करावेत? जर तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा यांचे पठणही करू शकतात। असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। यामुळे व्यक्तीचे सौभाग्य वाढते। धनप्राप्तीसाठी रामनवमीच्या दिवशी रामाष्टकांचे पठण करावे। त्याचबरोबर भगवान श्रीरामाची विधिपूर्वक पूजा केल्यानंतर चंदनाचा तिलक लावून रामस्तुती वाचावी। त्यामुळे कामात यश मिळेल। घरामध्ये वास्तुदोष, नजरदोष, तंत्रमंत्राचा अडथळा असेल तर रामनवमीच्या दिवशी एका वाडग्यात गंगाजल घेऊन भगवान श्रीरामाच्या रक्षण मंत्र ओम श्रीं ह्रीं क्लीं रामचंद्राय श्रीनमा या किमान 108 वेळा जप करावा। त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडावे। सर्व प्रकारचे दोष दूर होतील। श्रीरामाच्या जन्मावेळी सुंठ आणि धने पावडर एकत्र करून प्रसाद पूजेत ठेवावा, तसेच सगळ्यांनी तो घ्यावा। असे करणे आरोग्यासाठी चांगले असते। या दिवशी घरी दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण लावावे। असे केल्यास वातावरणातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।